नमस्कार. या चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण जाणून घेऊया शिंदे गटाचं राजकारण काय चालू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक खळबळ माजली आहे. कारण ज्यांना बंडखोरी करून उद्धव ठाकरे यांना सत्तेतून दूर केलं आणि स्वतःचा गट स्थापून मुख्यमंत्री पद मिळवलं, ते एकनाथ शिंदे यांच्या गटात आता असंतोष उफाळून येत असल्याची चर्चा सुरू आहे. आणि प्रत्येक चार टिपरीवर, प्रत्येक राजकीय वर्तुळात अगदी सामान्य कार्यकर्त्याच्या कानावरही एकच प्रश्न घुमतो आहे, शिंदे गट फुटणार का? काही आमदार म्हणतात, सुरुवातीला आम्ही शिंदेसाहेबाबरोबर गेलो कारण आम्हाला वाटलं की खरी शिवसेना वाचायची आहे, पण आता सत्ता मिळाल्यानंतर आमच्या मतांना, आमच्या मतदारसंघात अडचणींना, आमच्या स्थानिक प्रश्नांना फारसं महत्त्व दिलं जात नाही. मंत्रालयातील निर्णय ठराविक लोकांच्या हातातच घेतले जातात आणि सामान्य आमदारांना केवळ फोटो काढायला बोलवलं जातं. ही नाराजी हळूहळू कुजबुजीतून प्रगट होऊन आता उघडपणे बोलली जाऊ लागली आहे. एके आमदाराने आपल्याही जवळच्या लोकांना सांगितलं की आपण बंडखोरी केली खरी, पण आता आपल्याच मतदारसंघात तोंड दाखवणं कठीण झालं आहे. विकास कामं अडकली आहेत, खात्यांना नवीन निर्णय आमच्या म्हणण्यानुसार होत नाही, मग आपण कोणासाठी आलोय? दुसऱ्या एके आमदाराने तर उघडपणे भाषणाची चिडून म्हटलं, आम्ही बंडखोरी केली पाहिजे, लोकांना आम्हाला सोडलं नाही, उलट विश्वास ठेवला. पण आता जर त्यांचा विश्वासघात झाला तर पुढच्या निवडणुकीला आपण कुठे उभे राहणार? आणि हे बोलणं लगेच माध्यमापर्यंत पोहोचलं. टेलिव्हिजन चॅनलचे ब्रेकिंग न्यूज देण्यात सुरुवात केली. शिंदे गटात नाराजी, काही आमदार मुख्यमंत्रीवर खुश नाहीत. ही नवीन राजकीय भूकंप आणि पत्रकार परिषदेत प्रश्न विचारले गेले की शिंदे गटात फूट पडते का? त्यावर मुख्यमंत्री शिंदे हसत उत्तर देतात, हे सगळं अफवा आहे, आमचा गट एक दिलाने काम करतोय, कोणीही नाराज नाही. पण पत्रकारांना त्यांच्या चेहऱ्यावरचे ताण जाणवत होते आणि ते स्मित थोडंसं जबरदस्तीचं वाटत होतं. भाषणातला प्रत्येक आत्मविश्वास किंचित डळमळीत भासत होता आणि तिथूनही आपण अजूनच खत पाणी मिळालं. दुसरीकडे विरोधक मात्र आनंदात होते. उद्धव ठाकरे यांनी सभेत टोला मारला की ज्यांनी शिवसेना तोडली त्यांच्याच गटात आता फूट पडण्याची वेळ आली. शरद पवार नेहमीप्रमाणे गूढ स्मित करत म्हणाले, राजकारणात काहीही घडू शकतं, शिंदे गट त्याला अपवाद नाही. आणि भाजपी मात्र शांतपणे हे सगळं पाहत होता, कारण त्यांना माहीत होतं की कुठलाही परिणाम त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. शिंदे टिकले तर ते सरकारी चालवायला सोपं आणि कमजोर झाले तर आमदारांना आपल्या गटात खेचता येईल. शिंदे गेली तरी नवा पर्याय आहे, म्हणजे हे खेळ त्यांच्या हातातच राहणार. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदारांना हालचाल अधिक संशयास्पद होऊ लागली. कोणी हॉटेलमध्ये गुप्त बैठक घेत होतं, तर कोणी रात्री उशिरा दिल्लीकडे उड्डाण करत होतं, कोणी फोन बंद करून गायब होत होता आणि पत्रकार त्यांचा पाठलाग करत होते. पोलीस बंदोबस्त वाढवला जात होता. लोकांना पुन्हा एकदा 2022च्या आठवणी जाग्या झाल्या, जेव्हा शिंदेंनी आपल्या आमदारांना घेऊन सुरत आणि नंतर गुवाहाटीला नेलं होतं. आता तर ते विनोदाने लोक म्हणू लागले, यावेळेला आमदार कुठे जाणार, गोवा की दुबई? सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काहींना लिहिलं, महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बिझनेसवरच असतो, 2 वर्षांनी बदलला जातो. तर काहींना कार्टून टाकलं की ज्यात आमदार खुर्ची खेचत खेळ खेळत आहेत आणि जनता टाळ्या वाजत आहे. मात्र या सगळ्या गोंधळात तर खरी लोकांची समस्या मागं पडत होती. शेतकरी अजूनही पावसाच्या अवेळी झालेल्या नुकसानीमुळे त्रस्त होतो. तरुण बेरोजगार होते. किमती वाढल्या होत्या. पण चर्चेत केवळ गटफोडी, सत्ता आणि मुख्यमंत्रीपद यांच्यावर चर्चा होती. आणि हेच महाराष्ट्राच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे. येथे सत्तेचं नाटक वास्तव्यापेक्षा जास्तही रंगतदार असतं. त्यामुळे शिंदे गट फुटणार ही चर्चा आता केवळ अफवा राहिलेली नव्हती, तर ती एक प्रकारची भविष्यवाणी बनली होती. कारण इतिहासाने दाखवून दिलं की ज्यांना बंडखोरीतून उभं राहिले त्यांच्याच गटात कधीतरी बंडखोरीची ठिणगी पेटते. आणि म्हणून महाराष्ट्रातील लोक सगळं सोडून हे नाटक पाहत होते. कुठल्या आमदारांनी काय बोललं, कुठल्या हॉटेलमध्ये कोण जमलं, मुख्यमंत्री काय म्हणाले, विरोधक काय टोमणे मारले, पत्रकार काय हेडलाईन दिल्या. आणि यामध्ये खरी मजा म्हणजे सगळ्यांनाच माहीत होतं की हे नाटक अजून बऱ्याच दिवस सुरू राहणार आहे आणि अंतिम अंक अजून यायचा आहे. शिंदे गटातले वातावरण दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचे होत चालले. कारण बाहेरून पाहिले तर सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र उभं केलं जातं. मुख्यमंत्री प्रत्येक कार्यक्रमात नेहमीप्रमाणे हसतमुख दिसत होते. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होत होते. कार्यकर्ते झेंडेही फडकत होते, घोषणाबाजी करत होते. पण आतून मात्र एक करून नाराजीच्या ठिणग्या उडत होत्या. एखाद्या लहानशा खोलीत काही आमदार भेटत होते आणि तेथे सुरुवात व्हायची की त्यांनाही घराण्यापर्यंत कोणी म्हणायचं, माझ्या मतदारसंघात रस्ते अजूनही खड्ड्यात आहे, वचन दिलं होतं की निधी मिळेल, पण
फाईल हातालाच लागत नाही. दुसरा म्हणायचा, माझ्या जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प निवडणुकीआधी पूर्ण होतील असं सांगितलं होतं, पण अद्याप तसंच आहे. आणि तिसरा तर उघडपणे संतापून म्हणायचा, आपण सत्ता स्थापन केली, पण मुख्यमंत्री बनवला, पण आज निर्णय काही मोजक्या लोकांच्या हातात आहे, आपल्याला कोणी विचारत नाही. या तक्रारीची तीव्रता वाढत होती. तसतशी त्यामागचं राजकारण अधिकच रंगलं, कारण विरोधी पक्षाचे लोक मुद्दामून ही नाराजी वाढवण्यासाठी त्यांच्या कानावर गोड बोलू लागले. एखादा विरोधी नेता कोण करून विचारपूस करायचा, काय आमदार साहेब खुश आहात ना, तुमचं म्हणणं ऐकून घेतलंय जातंय ना. आणि आमदारांना जाणवायचं की त्यांच्या महत्त्वाचं खरं कमी झालंय की नाही. आणि मग पुन्हा एकदा गुप्त राजकीय चहापान, रात्रीचा फोन कॉल, पत्रकारांच्या मोबाईलवर येणारे टिप्स, फळा अमुक आमदार नाराज होतोय, फळा अमुक आज दिल्लीला गेलाय. यामुळे वातावरण अधिकच ढवळून निघालं. माध्यमांना याला अजून अशी चव दिली. एका न्यूज चॅनलवर अँकर ओरडून म्हणत होता की महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभूकंप घडणार, शिंदे गटात फूट पडणार, कोण होणार पुढचा मुख्यमंत्री. दुसऱ्या चॅनलवर चर्चासत्र बसलं होतं. तेथे विरोधी पक्षाचे प्रवक्ते ठणकावून म्हणाला की ही फूट अनिवार्य आहे, कारण लोखंडाला भिडल्याशिवाय थिंगी उडत नाही. बंडखोरी करून जे आले ते स्वतःच्या गटात फुडी घडवणारच. तर शिंदे गटाचे समर्थक उत्तर देत होते, हे सगळं विरोधकाचं स्वप्न आहे, प्रत्यक्षात आमचा गट एक दिलाने आहे. पण त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थपणा लपवता येत नव्हता आणि जनतेला जाणवत होतं की ही धूर आहे, म्हणजे कुठेतरी आग लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः आमदारांची मोठी बैठक बोलावली. ही बैठक अतिशय गुप्त ठेवली गेली, तरीही माध्यमांना कळलं आणि कॅमेरे गेटवर जमा झाले. आमदार एकामागून एक गाड्यामधून उतरले, कोणी हसत होतं तर कोणी ताठ चेहऱ्याने चालत होतं. आणि आत गेल्यावर वातावरण पूर्ण बदललं. सुरुवातीला मुख्यमंत्री सौम्य शब्दात म्हणाले, मित्रांनो, आपण जे काही साध्य केले ते एकत्र येऊनच साध्य केले. आपल्याला जनतेने साथ दिली कारण आपण धाडसी निर्णय घेतला. पण आज काही अफवाही पसरल्या जात आहेत की गटात फूट पडणार आहे. मी स्पष्ट सांगतो, आपण सगळे एकत्र आहोत आणि राहणार आहोत. पण लगेच एका आमदाराने हात वर केला आणि म्हणाला, साहेब, आमचं म्हणणं ऐकलं जात नाही. मुख्यमंत्रीपद ठराविक लोकांनाच मिळालं, बाकी लोकांचं केवळ आश्वासन मिळतंय. मतदारसंघातील काम होत नाही, लोक आमच्यावर ओरडत आहे. या परिस्थितीत आम्ही कसे शांत बसणार. दुसऱ्या आमदाराने समर्थन केलं, हो साहेब, आम्ही तुमच्याबरोबर आलो, तेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही एका ताकदीने पुढे जाऊ, पण आता तसं वाटतं की आपण मागे पडलो. या गोष्टी ऐकून मुख्यमंत्री काही क्षण शांत राहिले आणि त्यांनी पाणी पिलं आणि मग उत्तर दिलं, मला माहिती आहे काही अडचणी आहेत, पण थोडासा संयम ठेवा, आपण सगळे सोडवू. पण त्यांच्या शब्दातही आत्मविश्वास नेहमीसारखा वाटला नाही आणि हेच आमदारांना खटकलं, कारण त्यांना वाटलं की समस्याचं खरं निवारणही होत नाही आहे, फक्त वेळ काढला जात आहे. याच वेळी बाहेर माध्यमांना बातमी ब्रेक केली आणि शिंदे गटाच्या बैठकीत आमदारांनी नाराजी व्यक्त केली आणि ही हेडलाईन लगेच व्हायरल झाली. सोशल मीडियावर नवे जोक सुरू झाले. कोणीतरी लिहिलं, ज्यांना बाळासाहेबांचा गट तोडलाय त्यांना स्वतःचा गट का आता तुटणारच ना. कोणीतरी लिहिलं, फूट म्हणजे महाराष्ट्राचा आवडता खेळ झाला आहे. ही वातावरणाची निर्मिती इतकी वेगाने झाली की 2 दिवसातच शिंदे गटाला हादरणे बसू लागले. काही आमदारांनी फोन न उचलणं सुरू केलं, काहींना मुख्यमंत्री कार्यक्रमाला गैरहजर राहणं सुरू केलं आणि राजकीय अर्थ काढला जाऊ लागला की दरम्यान भाजपी शांतपणे आपले गणित मांडत होता. त्यांनी काही नाराज आमदारांना गुप्तरित्या गाठलं आणि त्यांना विश्वास दिला की तुम्हाला हवं तसं पद दिलं जाईल, फक्त योग्य वेळी योग्य पाऊल उचलता आला पाहिजे. हे ऐकून आमदार अजूनच संभ्रमात पडले, कारण एका बाजूने मुख्यमंत्री शिंदे यांचे नेतृत्व होत होतं, पण त्यात त्यांच्या आवाजाला महत्त्व कमी होतं. दुसऱ्या बाजूला भाजपाचं सामर्थ्य होतं, पण त्यात ते पूर्णपणे गिळंकृती होण्याचा धोका होता. आणि या दोन्ही गोष्टींमध्ये आमदारांचा डाव डळमळीत झाला. लोक मात्र मजा घेत होती. हॉटेलमध्ये, गावच्या चौकात, बस स्थानकात, चहाच्या दुकानात सगळीकडे चर्चा होती, शिंदे गट फुटणार की नाही. एक जण म्हणायचा, फुटणारच, या शंका नाही. दुसरा म्हणायचा, नाही, एवढ्या लवकर नाही. तिसरा म्हणायचा, फूट म्हणजे महाराष्ट्रात रोजचं झालंय, पण यावेळेला खेळ भारी आहे. ही अशी चर्चा दिवसेंदिवस वाढत गेली. दरम्यान शरद पवार यांनी अजून एक विधान करून गोंधळ वाढवला. माझ्या अनुभवात मी असं पाहिलंय की जे बंड करून येतात त्यांच्यात जास्त अस्थिरता असते, त्यामुळे पुढचं काही सांगता येत नाही. आणि हे वाक्य इतकं गाजवलं की त्यावर पुन्हा नवी चर्चा सुरू झाली. यामुळे शिंदे गटावरचाही दबाव दुप्पट झाला. त्याच वेळी उद्धव ठाकरे आपल्या भाषणात भावनिक आव्हान करत होते, जे गेले ते गेले, पण त्यांनाही आता कळलं असेल की लोकांचा विश्वास गमावणं किती कठीण आहे. यामुळे शिंदे गटातील काही आमदारांच्या मनात खरंच शंकेची बीजे रुजली, कारण त्यांना जाणवलं की निवडणुकीच्या वेळी मतदाराचा
राग उफाळून आला आणि त्यात त्यांची राजकीय कारकिर्दीवर पूर्ण विराम लागू शकतो. म्हणून शिंदे गट फुटणार का? हाच प्रश्न केवळ माध्यमाचा विषय नव्हता, तर आमदारांच्या मनातली एक खरा गोंधळ बनला होता, ज्यांचं उत्तर त्यांनाही ठाऊक नव्हतं. पण एक गोष्ट नक्की होती की ती नाट्यमय कथा अजून बरीच लांब जाणार होती आणि महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा रंगभूमी बनणार होतं. शिंदे गटाच्या अंतर्गत सुरू झालेली ही कुजबुजीची आता पूर्णपणे राजकीय वादळाचं रूप धारण केलं होतं. कारण तिथे केवळ हाच मुद्दा चर्चेत होता. प्रत्येक शहरातील चौकात, प्रत्येक गावात, ओसरीवर लोक एकच बोलत होती, शिंदे गट फुटणारच. जणू ते सत्य ठरलं. माध्यमांनी या बातमीला इतकं चवदार बनवलं होतं की ते सतत ब्रेकिंग न्यूजच्या पट्ट्यावर स्क्रीनवर धावत होते. 10 आमदार नाराज, 5 आमदार दिल्लीला रवाना, 15 आमदार उद्धव ठाकरेच्या संपर्कात. हे पाहून लोकांचा गोंधळ अजूनच वाढला. कारण प्रत्यक्षात आमदार कोणाच्या संपर्कात आहेत याची चर्चा कोणालाच खात्री नव्हती. पण आपणना ते सत्यासारखंच भासू लागलं. शिवाय सोशल मीडियावर तर लोकांना गोंधळाला अजूनच रंगून सोडले. कोणीतरी बनावट फोटो काढून टाकले तर की फलाना आमदार दिल्लीचा गेला. कोणीतरी व्हिडिओ टाकला की अमुक आमदार उद्धव ठाकरेच्या घराबाहेर गाडी उभी होती. जरी प्रत्यक्षात ती गाडी कोणा सामान्य माणसाची असली तरी त्या सगळ्या गदारोळातही आमदारांना मन अधिकच हेलकावण्याचं होऊ लागलं. काही जण ठाम होते की आपण शिंदेसोबतच राहायचं, कारण सत्ता त्यांच्याकडेच आहे. पण काही गुप्तपणे मनात विचार करू लागले की जर जनता आपल्यावर नाराज झाली तर पुढच्या निवडणुकीला पराभव निश्चित आहे. जर उद्धव ठाकरेबरोबर पुन्हा ती हात मिळवणी केली तर कदाचित आमदार माफी करतील. या संभ्रमामुळे आमदारांना दिवस रात्र झोप लागत नव्हती. कोणीतरी रात्री उशिरा मित्राला फोन करून विचारला, काय करायचं आता, आपण कुठल्या बाजूला जावं? आणि मित्र त्याला उत्तर द्यायचा, ज्याच्या हातात सत्ता आहे त्याच्याबरोबर राहा, कारण सत्ता नसताना काहीही होत नाही. तर दुसरा मित्र म्हणायचा, जनतेच्या मनात काय आहे हे लक्षात घे, कारण सत्ता आज आहे पण निवडणुकीला जनतेचा निर्णय महत्त्वाचा आहे. अशा वेळी संभाषणामध्ये आमदारांना अधिकच गोंधळले. त्याचवेळी मुख्यमंत्री यांचा ताण वाढत होता, कारण एका बाजूला शासन चालवायचं होतं, प्रकल्पांना गती द्यायची होती, केंद्राशी संपर्क ठेवायचा होता आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या गटावरही पकड मजबूत ठेवायची होती. त्यामुळे ते रोज नवे कार्यक्रम घेत होते, जनतेशी संवाद साधत होते, आमदारांना फोन करत होते, त्यांना आश्वासन देत होते. पण तरीही त्यांच्या लक्षात येत होतं की काही लोक दूर जात आहेत आणि काही मुद्दामून कार्यक्रम टाळत आहेत. या वातावरणाचा फायदा विरोधक घेत होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेत थेट म्हटलं की ज्यांनी आपल्याला धोका दिलाय त्यांना आता धोका त्यांच्या घरातच दिसतोय. हे वाक्य एवढं गाजलं की दुसऱ्या दिवशी सगळ्या वृत्तपत्रांनी हेडलाईन केली. दरम्यान भाजपने आपली खेळी सुरू केली. काही नेत्यांनी बंद दाराआड आमदारांना भेटून सांगितलं की भविष्यात मुख्यमंत्रीपदाचा खेळ पुन्हा होऊ शकतो. त्या योग्य वेळी आपल्यासोबत राहिला तर तुम्हाला फायदा होईल. आणि या गुप्त आश्वासनामुळे आमदारांचं मन अधिकच डळमळीत झालं. जनता या खेळाकडे तमाशा म्हणून पाहत होती. गावागावात नवे विनोद जन्माला येत होते. कोणीतरी म्हणायचं, महाराष्ट्राचं नाव बदलून गेट फुटराष्ट्रही ठेवा. कोणीतरी म्हणायचं, आता आमदारासाठी स्वतंत्र डिस्चार्जची योजनाही करावी लागेल. आणि या व्यंगचित्राची परिस्थिती आणखीनच गंमतशीर झाली. पण आता मुख्यमंत्री शिंदे यांचं मन चिरगळत होतं, कारण त्यांना जाणवत होतं की त्यांच्यावरचा विश्वास आता डळमळतोय. अनेकांना आपले जवळचे सहकारी बोलून विचारलं की नेमकी अडचण काय, की नाराजी का? तर जवळचे सहकारी शांतपणे सांगायचे, साहेब, मंत्रीपद मिळाल्यानंतर सगळं प्रेम. इतर आमदारासोबत दुर्लक्ष झालं, निधी वेळेवर मिळत नाही, त्यांना मतदारसंघातील काम होत नाही, त्यामुळे त्यांना वाटतं की त्यांचे अस्तित्व संपत चाललंय. हे ऐकून शिंदेसाहेब काही क्षण स्तब्ध व्हायचे, कारण त्यांना उमगायचंय की ही नाराजी खरंच खोलवर आहे. फक्त अफवांना ती वाढलेली नाही, तर वस्तुस्थिती असंतोष आहे. आणि म्हणून त्यांना ठरवलं की आता काहीतरी कठोरी पाऊल उचललं पाहिजेत. कदाचित मंत्रिमंडळ विस्तार करून काही नाराजांना पद द्यावं, कदाचित केंद्रांच्या मदतीने मोठे प्रकल्प जाहीर करायचे. पण हे सर्व करण्याआधी पुन्हा एक अफवा पसरली की 15 आमदार एका रात्रीत मुंबईला गायब झाले. ही बातमी माध्यमावर आली तसेच लोकांना श्वास रोखला, कारण त्यांना 2022चा किस्सा आठवला. पुन्हा एकदा आमदार कुठेतरी हॉटेलमध्ये लपवले जात आहेत, पुन्हा एकदा विमानाने दुसऱ्या राज्यात हलवले जात आहेत. या चर्चांनी महाराष्ट्रात पेटून उठला. या दरम्यान एका आमदाराने गुप्तपणे पत्रकाराला फोन करून सांगितले की आम्ही नाराज आहोत, आता पुढचं काय करायचं ते ठरवतो आहोत. आणि ही ओळ चॅनलवर चालली. तशी संपूर्ण वातावरण खळबळ उडाली की लोकांना म्हटलं, ही खरी फूट आहे का? पण दुसऱ्या दिवशी तोच आमदार मुख्यमंत्री
शिंदे यांच्यासोबत एका कार्यक्रमाला दिसला आणि म्हणाला, मी कुठेही जाणार नाही. हे सगळं विरोधकाचं षडयंत्र आहे. त्यामुळे गोंधळ आणखीन वाढला. कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय हे समजेनासं झालं. या गोंधळात जनता मात्र अधीर होत चालली होती, कारण त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं. पण सगळ्याकडे लक्ष केवळ राजकीय नाटकाकडेच लागलं होतं. यामुळे शिंदे गट फुटणार का, हा प्रश्न होता. महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा एक भाग बनला होता, जणू दैनंदिन चर्चेचा मसालाही, ज्याच्यावर शेवट अजूनही लांब होता. शिंदे गटाच्या भविष्यावर लटकलेले हे प्रश्नचिन्ह आता खरंच प्रबळ झालंय की सकाळी उठल्यानंतर लोकांच्या चहासोबत वर्तमानपत्र उघडलं की आपल्या पानावरचे शिंदे गट फुटणार का, हीच मतली दिसायची. आणि संध्याकाळी टीव्ही सुरू केली की प्रत्येक चॅनेलवर जोरदार चर्चासूत्र असायचं. अँकर लोक इतक्या मोठ्या आवाजात भांडायचे की प्रेक्षकांना प्रश्न पडायचा की नेमकी तथ्य काय आहे, आणि आवाज जास्तही करणारा खरं बोलतोय की तमाशा करतोय. अशी परिस्थिती आमदारांची बेचैनी वाढत होती, कारण प्रत्येक दिवसांगणिकी त्यांच्यावर दबाव येत होता. एकीकडे जनतेचा, दुसरीकडे माध्यमाचा, तिसरीकडे विरोधकांचा आणि चौथीकडे स्वतःच्या गटातील मतभेदांचा. काही आमदार तर आता उघडपणे पत्रकाराशी बोलू लागले. एक आमदार म्हणाला, हो, आम्ही नाराज आहोत कारण आमच्याही मतदारसंघातील काही होत नाही. दुसऱ्याने म्हटलं, मला दोनदा वचन दिलं, अजूनही निधी मिळालाच नाही. या विधानाने माध्यमांना पेट्रोल मिळालं आणि त्यांची बातमी अधिकच रंगली. विरोधकांनी या गोष्टीचा प्रचार सभा संमेलनात सुरू केला आणि उद्धव ठाकरे म्हणाले, शिंदे गटात आज ते दिसतंय, उद्या महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा देणार आहे. शरद पवार म्हणाले, मला तर या आमदारांच्या मनस्थितीची कल्पनाच आहे. वेळ आल्यावर हे योग्य निर्णय घेतील आणि संकेतांनाही राजकारणाचा अजूनच तणाव वाढला. या दरम्यान भाजपही शांत बसला नव्हता. त्याला आपल्या माणसांनाही कामाला लावलं होतं. गुप्त भेटी, रात्रीचे डिनर, फोन कॉल सगळं सुरू होतं आणि शेवटच्या भेटीत दिलेले आश्वासन आमदारांच्या मनाला अधिकच मोह पाडू लागले. एकीकडे मुख्यमंत्री शिंदे आपल्या गटाला एकत्र ठेवण्याचा धडपड करत होते. त्यांना मोठी प्रकल्पाची घोषणा केली, उद्योग गुंतवणुकी आणण्याचा प्रयत्न केला, शेतकऱ्यासाठी योजना जाहीर केल्या. पण या घोषणामध्ये अधिकच लोकांच्या लक्षात राहिलं होतं की ही गटातील नाराजी, कारण लोकांना जाणवत होती की या घोषणाचं काहीही खरं होईल असं वाटत नाही, कारण सत्य टिकणं ही या प्रश्नचिन्हाखाली आहे. त्यामुळे जनतेच्या मनात संशय वाढत होता आणि सोशल मीडियावर नवीन जोक्स, व्यंगचित्र यायलाही लागली. व्यंगचित्रात दाखवले की आमदारांचा एक गट एका मोठ्या बसमध्ये बसलेला आहे. बसच्या पुढे बोर्ड आहे शिंदे गट, पण बस चालक मागे वळून विचारतोय, तुम्हाला कुठे जायचंय, आणि प्रवासी ओरडत आहे, कुठेतरी, फक्त सत्ता द्या. अशा व्यंगचित्रांनी लोकांमध्ये हसाही पिकवला. मग आमदारांच्या मनात मात्र अस्वस्थता दुप्पट झाली आणि काही आमदारांना ठरवलं की आता एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांशी उघडपणे बोललं पाहिजे. यामुळे एका दिवशी काही नाराज आमदारांनी गाठ घेतली आणि थेटही म्हणाले, साहेब, असं झालं तर आम्ही निवडणुकीत पराभूत होऊ. आमच्या कार्यकर्त्यांचा दबाव वाढतोय. तुम्ही काही ठोस निर्णय घेतलाच नाही तर आम्हाला स्वतःचा मार्ग शोधावा लागेल. या शब्दाने मुख्यमंत्री हादरले आणि त्यांना लगेच आश्वासन दिलं, मी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करतोय, तुम्हाला पद देतोय, निधी मंजूर करतोय. पण आमदारांना ही वेळ काढूपणाची भाषा वाटू लागली, कारण त्यांनी असं आश्वासन कधीही ऐकलं होतं पण त्यांची पूर्तता झाली नाही. म्हणूनच नाराजींचं स्वरूप आता भीषण बनू लागलं. माध्यमांना याला अजूनच आग लावली. एका चॅनलवर हेडलाईन दिली, शिंदे गट फुटणार, उलट ती काउंटडाऊन सुरू केली आणि स्क्रीनवर घड्याळ दाखवलं. दुसऱ्या चॅनलवर टायटल आलं, कोण पडणार पुढचा बंडखोर. अशाही सादरीकरण परिस्थिती आणखीनच चिरघळली. जनता देखील या तमाशात एवढी गुंतली होती की दैनंदिन प्रश्नापेक्षा चर्चांना अधिकच महत्त्व देत होती. गावात कोठे लग्न असो किंवा मेळा असो, तेथे लोक या विषयावर चर्चा करत होते. काही जण पेज लावत होते की फूट होईल की नाही. कोणीतरी म्हणायचं या आठवड्यात होईल, दुसरा म्हणायचा नाही पुढच्या सत्रात होईल. अशा पेजमुळे हा मुद्दा आता लोकांच्या मनोरंजनाचा भाग झाला होता. पण राजकारणातल्या खेळाडूसाठी ही स्थिती धोकादायक होती, कारण एकदा फूट झाले की संपूर्ण समीकरण बदलणार होतं. मुख्यमंत्री या शिंदेसाठी अस्तित्वाचा प्रश्न होता, आमदारासाठी हा त्यांच्या भविष्यातला राजकीय आयुष्याचा प्रश्न होता आणि महाराष्ट्रासाठी स्थिरतेचा प्रश्न होता. या तिन्ही गोष्टी एकत्र असल्यामुळे या नाटकाचं गांभीर्य अधिकच वाढलं. त्याच रात्री अचानक बातमी आली की काही आमदार रात्री उशिरा एक प्रसिद्ध उद्योगपतीच्या बंगल्याजवळ दिसले. त्यांनी तेथे गुप्त बैठक घेतली. ही बातमी फुटली तशी वातावरण गोंधळ माजला. लोक म्हणू लागले, हे आमदार आता ठरवणार आहेत की कुठल्या बाजूला जायचं. माध्यमांनी ही बातमी तासनतास चर्चेत ठेवली. प्रत्येकजण वेगवेगळे आपोआप सुरू लागलं. काही तज्ज्ञ म्हणाले, ही खरी फूट होणारच.
तर काही म्हणाले ही केवळ दबाव तंत्र आहे आणि या विरोधकासभेची मतांनी परिस्थिती अजूनच थरारक बनली. म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणाची ही मालिका एखाद्या थरारक मालिकेपेक्षा कमी नव्हती, जेथे प्रत्येक एपिसोडच्या शेवटी लोकांना वाटायचं की आता मोठा ट्विस्ट येणार. पण पुढचा दिवस आणखी गोंधळ वाढत होता आणि अखंड नाट्यात महाराष्ट्राची जनता प्रेक्षक बनून बसली होती. कधी हसत तर कधी त्रस्त, कधी संतापात, पण तरीही डोळे स्क्रीनवरचे हटत नव्हते. कारण शिंदे गट फुटणार या प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरित होतं. ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये काही प्रश्न असले तर विचारा. थँक्यू.